नमस्कार मित्रांनो, आज आपण हेरिडिटी आणि इव्होल्यूशन हा जो धडा आहे तो पाहणार आहे. या पाठामध्ये आपण हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेस, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन, इव्होल्यूशन, एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, लेमार्किझम, स्पेसिएशन, ह्यूमन इव्होल्यूशन हे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. आज आपण फक्त 2 टॉपिक बघणार आहोत. हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेस म्हणजे आनुवंशिकता व आनुवंशिक बदल काय असतात हे आपल्याला पाहायचे आहे. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन म्हणजे प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण हे काय आहे आपल्याला इथे बघायचे आहे. धडा स्टार्ट करायच्या पहिले आपण टेक्स्टबुक मधील प्रश्न आहे, खूप सिंपल आहे, ते आपण पाहू. विच कंपोनेंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरी हेरिडिटरी कॅरेक्टर्स. आता कोणता असा भाग आहे, हा सेल्युलर पेशी केंद्रकाचा कोणता असा भाग आहे जो काय करतो, हेरिडिटी कॅरेक्टर्स जे आहे ते एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये नेतो. डीएनए म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड आणि क्रोमोझोम जे आहे हे काय करतात, हेरिडिटी कॅरेक्टर्स जे आहे एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये नेतात. व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू प्रोजेनी. आता पहा, माता पिता जे असतात त्यांच्याकडनं शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये काय होता, संक्रमित होता, ट्रान्सफर होता. याला आपण काय म्हणतो, या प्रक्रियेला आपण म्हणतो इनहेरिटन्स. विच आर द कंपोनेंट्स ऑफ डीएनए मॉलिक्यूल. म्हणजे डीएनए मॉलिक्यूल जे आहे त्याचे घटक कोणकोणते आहे. डीएनए मॉलिक्यूल जो आहे तो डबल हेलिक्स स्ट्रक्चरचा असतो, असं आपण 9th क्लास मध्ये शिकलेलो आहे. हा जो डीएनए मॉलिक्यूल आहे, डीएनए इज मेड अप ऑफ मॉलिक्यूल्स कॉल्ड न्यूक्लियोटाइड. Each nucleotide contains phosphate group, sugar and nitrogen base. There are 4 types of nitrogen bases: adenine, thymine, guanine and cytosine. आता आपण चालू करू. आपला जो मेन टॉपिक आहे तो हेरिडिटी म्हणजे काय. हेरिडिटी म्हणजे आनुवंशिकता. हेरिडिटी इज अ ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनादर वाया जीन. म्हणजे एका पिढीतील जे जैविक लक्षणे असतात, बायोलॉजिकल कॅरेक्टर मीन्स जैविक लक्षणे हे असतात ते कोणामध्ये येतात, जनुकांद्वारे म्हणजे जीन्स जी असतात त्यांच्याद्वारे कोणत्या जे मुलं असतात त्यांच्यामध्ये ट्रान्सफर होण्याची जी प्रक्रिया असते त्याला आपण काय म्हणू, हेरिडिटी. आपण उदाहरण घेऊन समजून घेऊ हे हेरिडिटी जे आहे ते म्हणजे ही जी आनुवंशिकता आहे ते कशा प्रकारे काम करते, म्हणजे हे हेरिडिटी कॅरेक्टर आहे ते कशा प्रकारे ट्रान्सफर होतात. आता आपण कधी एखाद्या आंब्याच्या झाडाचं उदाहरण घेतलं की आंब्याच्या झाडामध्ये गोड फळं देणारा कधी एखादा झाड असेल तर बरोबर त्याचे जे कॅरेक्टर असतील तर त्याच्या बियांमध्ये असेल आणि हे जे बायोलॉजिकल कॅरेक्टर असतील ते त्याच्याद्वारे त्याच्यामधले जे जीन असतात त्याच्याद्वारे त्याच्या ऑफस्प्रिंग मध्ये म्हणजे त्याच्यापासून निर्मित जो दुसरा झाड असेल त्याच्यामध्ये देखील येतील. अशा प्रकारे एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये जीन्सच्या द्वारे कॅरेक्टर म्हणजे गुणधर्माचं संक्रमण जे आहे ते संततीमध्ये होत असतं. आता आपण वैज्ञानिकांच्या बद्दल जाणून घेऊ ज्यांनी या हेरिडिटीच्या संदर्भात खूप चांगले काम केले. जॉन ग्रेगर मेंडल, आनुवंशिकीचा जो जनक आहे आपण ग्रेगर मेंडल यांना म्हणतो. In 1901 the reasons behind the sudden changes were understood due to the mutation theory of Hugo de Veris. आता Hugo de Veris जे होते यांनी काय केलं, उत्परिवर्तनाचे सिद्धांत, म्युटेशन म्हणजे काय, उत्परिवर्तन जे आहे त्याचे सिद्धांत जे आहे ते Hugo de Veris यांनी मांडले. जे जॉन ग्रेगर मेंडल होते यांना काय म्हणतो आपण, फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. आणि हे जे Hugo de Veris जे होते त्यांनी काय केलं होतं, आपल्या उत्परिवर्तनाचा जो सिद्धांत आहे तो मांडला होता. Meanwhile, in the 1902, Walter and Sutton observed the paired chromosomes in the cell of grasshopper. Until then, it was not known to anyone. म्हणजे त्यांनी सगळ्यात पहिले वॉल्टर अँड सटन हे जे होते यांनी नाकतोडा जो असतो त्याच्या पेशीमध्ये गुणसूत्राच्या जोड्या असतात, पेअर असतात, हे त्यांनी सगळ्यात पहिले सांगितले आणि हे त्याच्या पहिले कोणालाही माहिती नव्हते. Research started in the direction of finding the nature of genetic material when it was proved that the genes are carried via
क्रोमोझोम्स, म्हणजे जीन्स जे आहे ते क्रोमोझोम्सच्या थ्रू जे आहे फर्स्ट जनरेशन टू जनरेशन जे आहे ते ट्रान्सफर होतं. हे सगळ्यात पहिल्या वेळेस जे आहे ते माहिती पडले. थ्रू विच 1944 ट्रायो ऑफ सायंटिस्ट, ट्रायो मीन्स काय, 3 सायंटिस्टनी मिळून काम केलं होतं. ओस्टवाल्ड एव्हरी, मॅकलीन मॅकर्थी आणि कॉलिन मॅकलाइड, हे जे 3 सायंटिस्ट होते यांनी प्रूव्ह दॅट एक्सेप्ट व्हायरस ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय की व्हायरस जो असतो त्याच्यामध्ये DNA जो असतो तो नसतो, आणि त्याच्याशिवाय जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे अर्थवर, तर त्यांच्यामध्ये काय आहे, DNA जो असतो तो जेनेटिक ॲज अ जेनेटिक मटेरियल, म्हणजे पिढ्यानपिढ्या त्यांचे जे गुणधर्म आहे ते ट्रान्सफर करण्यासाठी जेनेटिक मटेरियल असतो तो कोणता असतो, DNA. तर हे 3 सायंटिस्ट जे होते यांनी मिळून काय केलं, हा रिसर्च जो होतो कंप्लीट. In 1961, the French geneticists Francisco Jacob and Jacques Monod proposed a model for process of protein synthesis with the help of DNA in bacterial cells. आता हे जे 2 सायंटिस्ट होते यांनी प्रथिनांचं संश्लेषण कशा प्रकारे होतं, प्रोटीन सिंथेसिस जी आहे ते डीएनएच्या मदतीने कशा प्रकारे होती, हे जे आहे ते त्यांनी त्याची एक प्रतिकृती तयार केली. इट हेल्प टू अनकव्हर the genetic codes hidden in DNA, thereby the techniques of recombinant DNA technology emerged, which has vast scope in the field of genetic engineering. आता हे जे असतं त्यामुळे काय झालं, DNA रेणूमध्ये कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणते जनुकीय संकेत जे आहे ते दडलेले आहे, जेनेटिक कोड्स म्हणजे दडलेले आहे, हे उलगडण्यास मदत झाली. यातूनच जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेल्या पुनर्संयोजित DNA तंत्र जे आहे ते विकसित झाले. आपण जे शिकलो त्याला थोडंसं आपण नीट पाहू, कारण की यामध्ये जोड्या लावा हा प्रश्न जो आहे तो येऊ शकतो. पहा, जॉन ग्रेगर मेंडल यांना आपण काय म्हणतो, फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. 3 जण मिळून एक थेरी मांडली होती, ओस्टवाल्ड एव्हरी, मॅकलान मॅककार्थी अँड कॉलिन मॅकलॉड यांनी DNA द जेनेटिक मटेरियल, म्हणजे DNA जो आहे तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जेनेटिक मटेरियल आहे असे या 3 जणांनी मिळून थेरी जी आहे ती मांडली होती. ह्युगो द वेरिस यांनी म्युटेशन थेरी म्हणजे उत्परिवर्तनाचे जे सिद्धांत होते ते मांडले. फ्रान्सिस्को जोकाब आणि जॅक मोनार्ड यांनी काय प्रपोज केलं की प्रपोज अ मॉडेल फॉर प्रोटीन सिंथेसिस, म्हणजे ट्रान्सलेशन प्रोसेस, प्रोटीनचं सिंथेसिस कशा प्रकारे होतं त्यांनी याच्यासाठी एक मॉडेल जो आहे म्हणजे प्रतिकृती जी आहे ती त्यांनी दिली. तर हे जे पॉइंट्स आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, हे आपल्याला जोड्या लावामध्ये विचारू शकता. आता आपण पाहू की हे जे हेरिडिटी जे आपण शिकलो त्याचा उपयोग जो आहे तो कुठे कुठे होतो. द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर. हेरिडिटी डिसऑर्डर म्हणजे अनुवंशिक रोग असतात, विकृती असतात, त्यांच्या निदानासाठी, ट्रीटमेंटसाठी किंवा प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला हा जो हेरिडिटी सायन्स आहे तो खूप इम्पॉर्टंट ठरतो. प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ एनिमल अँड प्लांट. कधी आपल्याला हायब्रिड व्हरायटीज जी आहे ते प्लांट्स आणि एनिमल्सचे कधी प्रोड्यूस करायचे आहे तर याच्यामध्ये सुद्धा हा जो सायन्स आहे तो उपयोगी ठरतो किंवा त्याचा उपयोग तिथे होतो. इन इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच द मायक्रोब्स आर यूज. जेथे सूक्ष्मजीवांचा वापर होतो अशा औद्योगिक प्रक्रियांसाठी आज आनुवंशिकतेचा उपयोग जो आहे तो मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. आपला नेक्स्ट टॉपिक आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन म्हणजे प्रतिलेखन, ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतरण आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण. तर हे काय असतं हे आपण पाहू. याच्या पहिले आपल्याला सगळ्यात पहिले पाहायचं आहे सेंट्रल डोग्मा कशाला म्हणतात. सेंट्रल डोग्मा शिकायच्या पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा, DNA कडनं एक कोड RNA ला भेटतो आणि त्याच कोडनुसार शरीरामध्ये आवश्यक असलेल्या प्रोटीनची निर्मिती करण्याचं काम जे आहे RNA करतो. याला आपण काय म्हणतो, सेंट्रल डोग्मा. काय म्हणलं आपण, DNA वर
कोणता प्रोटीन सिंथेसाइज करायचा आहे याची इन्फॉर्मेशन असते. ती इन्फॉर्मेशन कोण घेतो? RNA घेतो आणि त्याच प्रकारचं प्रोटीन जे आहे ते सिंथेसाइज करतो. ही जी पूर्ण प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रल डोग्मा. आता याला आपण नीट पाहू. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर इन DNA. DNA मध्ये काय इन्फॉर्मेशन स्टोअर आहे? The synthesis of this protein occurs in two steps. RNA molecule is synthesized from DNA that encodes the protein. RNA molecule ला इन्फॉर्मेशन भेटते कशापासून? DNA पासून. From this RNA molecule the protein is synthesized. याच्यानुसार RNA molecule कडनं प्रोटीन जे आहे त्याची निर्मिती होते. These proteins are synthesized by DNA through RNA. This process is called central डोग्मा. प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNA च्या माध्यमातून होते. याला आपण सेंट्रल डोग्मा असे म्हणतो. आता आपण पाहू ट्रान्सक्रिप्शन कशाला म्हणतात. This process of synthesis of RNA from DNA is called transcription. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे प्रतिलेखन, म्हणजे कॉपी आउट, कॉपी करणे. आता DNA वर जो मेसेज आहे तो RNA वर काय होतो? कॉपी होतो. ही जी प्रोसेस असते याला आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन. Only one of two strands of DNA is used for the synthesis of RNA. The RNA molecule that is formed, the DNA encoding protein is called mRNA. आता पहा काय होतं? हा जो असतो mRNA म्हणजे मॅसेंजर RNA. आपल्याला माहिती आहे का DNA मध्ये 2 स्ट्रँड असतात, कारण की त्याचा जो स्ट्रक्चर असतो तो डबल हेलिक्स असतो. ठीक आहे. हा जो DNA असतो त्याचा एक स्ट्रँड म्हणजे याच्यावरती कोडिंग असते की कोणत्या प्रकारचा जो प्रोटीन आहे तो सिंथेसिस करायचा आहे. ह्या DNA चा जो एक स्ट्रँड ज्याच्यावर कोडिंग असते त्याच्यामध्ये हा जो mRNA आहे जो मेसेज घेऊन जाणारा आहे तो काय होतो? असा ओव्हरलॅप होतो. मग या DNA वर जी कोडिंग आहे त्याचंच प्रतिलेखन म्हणजे त्याचीच कॉपी जी आहे त्या mRNA मॅसेंजर RNA जो होता ती त्याच्यावर बनत चलते. जो सिक्वेन्स असतो, आता पहा DNA च्या 2 स्ट्रँड मधनं एक स्ट्रँड आला तर या स्ट्रँडला आपण काय म्हणू? टेम्पलेट स्ट्रँड. The sequence of mRNA produced will be complementary to DNA strand used of synthesis. म्हणजे ह्या DNA स्ट्रँड वर जे पण कोड असतील त्याचेच जे आहे तसेच कोड जे आहे ते कुठे येतील? RNA स्ट्रँड वर येतील. RNA polymerase synthesized mRNA from DNA in the nucleus of cell. आता ही जी सगळी प्रोसेस आहे ती कुठे होतीये? केंद्रकामध्ये, न्यूक्लियस मध्ये होती आहे. ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस कुठे होते? न्यूक्लियस मध्ये. आता परत आपण रिवाइज करू, याचे की पॉइंट पाहून घेऊ. सिंथेसिस ऑफ RNA फ्रॉम DNA म्हणजे ट्रान्सक्रिप्शन कशाला म्हणतो आपण? RNA ची निर्मिती DNA ने होणे म्हणजे काय? ट्रान्सक्रिप्शन. आणि याच्यामध्ये का किती स्ट्रँड यूज होत आहे? फक्त एकच स्ट्रँड यूज होतोय. कशाचा? DNA चा. आणि जो स्ट्रँड यूज होतोय त्याला आपण काय म्हणले आहे? टेम्पलेट स्ट्रँड. DNA च्या स्ट्रँडला काय म्हणले आहे? टेम्पलेट स्ट्रँड. आणि ह्या टेम्पलेट स्ट्रँडचे जे मेसेज आहे ते कोणता प्रोटीन सिंथेसिस करायचा आहे तो RNA वर जो येतो तर तो RNA काय असतो? मॅसेंजर RNA म्हणजे mRNA. ही सगळी प्रोसेस जी आहे ट्रान्सक्रिप्शनची ती कुठे होतीये? न्यूक्लियस मध्ये. हे जे आहे या ट्रान्सक्रिप्शनचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ट्रान्सक्रिप्शन जी प्रोसेस असती त्याची ही आकृती आहे, ही तुम्हाला समजण्यासाठी उपयोगी पडेल. हे पहा इथं DNA चे 2 स्टँड आहे, त्याच्यामधनं जो एक स्टँड आहे म्हणजे हा वाला स्टँड हा आहे टेम्पलेट स्टँड. हा जो आहे मॅसेंजर RNA आहे हा इथे येतो आहे. या DNA वरचा जो मेसेज आहे ह्या mRNA म्हणजे RNA वर कॉपी होतो आहे तर याला आपण काय म्हणू? मॅसेंजर RNA. आता पहा इथं, आता पहा DNA वर थायमिन, ॲडेनिन, सायटोसिन आणि ग्वानिन हा कधी कोड असेल तर ह्या नायट्रोजन बेसची जी पेअरिंग आहे ती कशी होईल?
थायमिनची RNA मध्ये जे कॉम्प्लिमेंटरी त्याचे कोडिंग जी आहे ती RNA मॅसेंजर RNA वर इनकोड होणारी आहे. तर त्या थायमिनच्या जागेवर नायट्रोजन बेस कोणता येईल? ॲडेनिन. आणि ॲडेनिनच्या जागेवर कोणता येईल? युरासिल. हे लक्षात ठेवण्यासारखा पॉइंट आहे का mRNA वर ज्यावेळेस इन्कोडिंग होती, न्यूक्लियोटाइड्सचा जो सिक्वेन्स बनतो तो कशा प्रकारे बनतो? थायमिनच्या सोबत ॲडेनिन, ॲडेनिनच्या सोबत युरासिल, सायटोसिनच्या सोबत ग्वानिन आणि ग्वानिनच्या सोबत सायटोसिन, अशाच पेअर अप जे आहे ते होतील. आपला नेक्स्ट टॉपिक आहे ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतरण. यामध्ये काय असतं, जो मॅसेंजर RNA होता त्याच्यावर आता DNA वरचा जो पण कोड होता की कोणत्या प्रोटीनचे सिंथेसिस करायचे तो आलेला होता. त्या प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन असे म्हटले. तर याच्यानंतरची प्रोसेस आहे की mRNA वरील मेसेजमुळे प्रोटीनची सिंथेसिस होती. तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणू? ट्रान्सलेशन. म्हणजे दिस प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन फ्रॉम mRNA इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. दिस प्रोसेस अकर इन सायटोप्लाझम. हे पण आपल्याला थोडीशी कंपॅरेटिव्ह स्टडी करायची आहे. ट्रान्सक्रिप्शन हा जो पार्ट होता तो न्यूक्लियस मध्ये होतो आणि ट्रान्सलेशन ही जी प्रोसेस आहे ती सायटोप्लाझम मध्ये होती, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. म्हणजे न्यूक्लियस मधनं mRNA मेसेज घेऊन, कारण की न्यूक्लियस मध्ये DNA असता, तर हा जो DNA वरचा जो मेसेज आहे तो mRNA काय करेल? न्यूक्लियस मधनं घेईल आणि सेल मध्ये सायटोप्लाझम असतो, न्यूक्लियसच्या बाहेर सायटोप्लाझम असतो, तर त्याच्यामध्ये येऊन आता ही जी ट्रान्सलेशनची जी प्रोसेस आहे ती सायटोप्लाझम मध्ये होईल. mRNA, the messenger RNA sequence contain the message for protein synthesis in the form of codons. त्याच्यामध्ये कोडॉन्स असतात. मॅसेंजर RNA मध्ये प्रोटीन, कोणत्या प्रोटीनची सिंथेसिस करायची आहे, कोणत्या प्रोटीनचं निर्माण करायचं आहे याच्यासाठी काय असतात? कोडॉन्स असतात. Each amino acid is represented by 3 codons called as triplet codons. Hence, 3 codons are read at a time on the messenger RNA during the protein synthesis. प्रत्येक अमिनो आम्लाकरता असलेला संकेत कोड 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो. यालाच आपण काय म्हणतो? ट्रिपलेट कोडॉन. आता भारतीय वंशाचे डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी सर्व 20 अमिनो आम्लाकरता असलेले कोडॉन्सच्या शोधाच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला. As per the message on mRNA, amino acids are supplied by the transfer RNA, म्हणजे tRNA, and for this purpose transfer RNA has anticodons which is complementary to codons or messenger RNA. आता पहा, messenger RNA असतो तो हजारो कोडॉन्सनी बनलेला असतो. त्याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स वगैरे सिंथेसिस करण्याचे काय असतात? संदेश असतात. याकरता मॅसेंजर त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ल पुरवण्याचे काम जे आहे ते कोण करतं? ट्रान्सफर RNA. याकरिता मॅसेंजर RNA वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेले अँटीकोडॉन जे असतात ते ट्रान्सफर RNA वर असतात. ही जी पूर्ण प्रोसेस असते याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. म्हणजे mRNA जो असतो त्याच्यावर प्रोटीनची सिंथेसिस होण्यासाठी tRNA जो येतो अमिनो ऍसिड्सचे याचा सप्लाय करतो आणि त्याच्यामुळे काय होतं का प्रोटीनची सिंथेसिस जी आहे ती होते. ही जी पूर्ण प्रोसेस आहे याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. आपली लास्ट प्रोसेस आहे ट्रान्सलोकेशन. आता पहा, लोकेशन म्हणजे काय? तर एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर. आता आपण पाहू हे स्थानांतरण जे होतंय ते कशा प्रकारे कोणामध्ये होतंय. ट्रान्सलेशन अकर्स ऑन रायबोझोम. ट्रान्सलेशनची जी प्रोसेस होती ती कशावर होती? रायबोझोम्स मध्ये होती. त्याच्यामुळे काय होतं? विच इज मेड अप ऑफ rRNA. आणि हे जे रायबोझोम्स असतात त्याच्यावर रायबोझोमल RNA जो आहे म्हणजे याच्यानी बनलेले असतात. ड्युरिंग ट्रान्सलेशन रायबोझोम मूव्स फॉरवर्ड by the distance on the triplet codon. This movement of ribosome is called translocation. म्हणजे मूवमेंट झाली. कशामध्ये झाली? रायबोझोम्स मध्ये झाली, म्हणून याला आपण काय म्हणलं? ट्रान्सलोकेशन. The amino acids are linked together in a chain in proteins by peptide bonds.
हे जे अमिनो ऍसिड्स असतात ते एक दुसऱ्यासोबत एक चेननी म्हणजे याची एक शृंखला असते आणि ते पेप्टाइड बॉन्डनी ती शृंखला जी असती ते एक दुसऱ्याला हे जे अमिनो ऍसिड्स प्रोटीन्स वगैरे जोडलेले असतात. आकृतीद्वारे आपण ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या दोन प्रोसेस समजू. न्यूक्लियस मध्ये ट्रान्सक्रिप्शन झाले. न्यूक्लियस मधनं जो मेसेंजर आरएनए होता तो डीएनए वरून प्रोटीन सिंथेसिस कोणते करायचे याचा कोड घेऊन न्यूक्लियसच्या बाहेर आला म्हणजे सायटोप्लाझम मध्ये आला आणि ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्सलेशन या दोन्ही क्रिया ज्या आहे ते कुठे होत आहे आता सायटोप्लाझम मध्ये. हा जो मेसेंजर आरएनए जो आला आहे बाहेर सायटोप्लाझम मध्ये त्याच्यावर असता कोडॉन. त्याच्यावर काय असता कोडॉन. ट्रिपलेट कोडॉन जे असतात 3 कोडांचा एक संच असतो. आता हा जो टीआरएनए आहे ट्रान्सफर आरएनए जो आहे तो अमिनो ऍसिड्स रिक्वायर्ड अमिनो ऍसिड्स जे ते एमआरएनए जवळ आणतो. एमआरएनए वर संदेश जे असतात ते 3 कोडाच्या रूपात असतात म्हणजे ट्रिपलेट कोडॉनच्या रूपामध्ये असतात. आता हा जो टीआरएनए आहे हा काय करतो एमआरएनए वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेले अँटीकोडॉन जे ते ह्या टीआरएनए वर असतात आणि तो काय करतो ते पुरवण्याचे काम करतो. म्हणजे तो कोणाला पुरवतो मेसेंजर आरएनए ला. टीआरएनए जो असतो त्याने आणलेले अमिनो आम्लाची पेप्टाइड बंधाने एक शृंखला तयार करण्याचे काम कोण करतं आरएनए. म्हणजे रायबोसोमल आरएनए जे आहे ते काय करते टीआरएनए ने आणलेले अमिनो आम्लाचे पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम जे आहे ते करते. या दरम्यान काय होतं एमआरएनएच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने हा सरकत जातो. म्हणजे एक ट्रिपलेट कोडॉन जे आहे त्याची पूर्ती होईल आणि ही जी चेन आहे ही अशी पुढे सरकत जाईल. या क्रियेला आपण काय म्हणतो ट्रान्सलोकेशन.